मंडळी नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी या यूट्यूब चॅनलच्या चौथ्या भागामध्ये खास करून मासिक भविष्याच्या आपल्याला या दोन राशी ज्या आहेत त्या या भागात बघायच्या आहेत. या दोन महत्त्वाच्या राशी तूळ राशी आणि वृश्चिक राशी या दोन राशींचा परामर्श आपण घेणार आहोत आणि आरंभ करू तूळ राशीसाठी. मग तूळ राशीसाठी या महिन्यात कोणते ग्रह बदलून कोणत्या स्थानात जातात याचाही विचार करू. पहा, जुलै महिन्यामध्ये तूळ राशीचा जर विचार केला तर रवी जो आहे तो 16 जुलैपर्यंत भाग्यस्थानामध्ये आणि त्यानंतर दशमस्थानातनं तो भ्रमण करेल. मंगळ 12 जुलैपर्यंत सप्तमस्थानामध्ये आणि त्यानंतर तो अष्टमस्थानातनं भ्रमण करेल. बुध जो आहे तो 19 जुलैपर्यंत दशमस्थानामध्ये असेल आणि त्यानंतर तो लाभस्थानातनं भ्रमण करेल. शुक्र जो आहे तो 6 जुलैपर्यंत भाग्यस्थानामध्ये असेल आणि त्यानंतर तो दशमस्थानातनं भ्रमण करेल. हे झालं या महिन्यात काय ग्रह बदलतात, ते कुठे बदलतात, कोणत्या स्थानात बदलतात याचा आपण विचार केला. मग या ग्रहमानांचा परिणाम आपल्याला हा महिना कसा जाईल या दृष्टीने बघावं लागेल. मग आता विचार करू कौटुंबिक जीवन तूळ राशीसाठी कसं. तर या महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबात काहीतरी नवीन आनंद प्राप्त होऊ शकतो. मग ते कोणाचं एखाद्या व्यक्तीचं लग्न म्हणा, लग्न ठरणं म्हणा, नोकरी मिळणं म्हणा, मुलांच्या परीक्षेत चांगले गुण मिळणं म्हणा, किंवा घरी एखादा नवीन पाहुणा म्हणजे बाळ होणे, असं काहीतरी प्रसंग की जेणेकरून घरातला आनंद द्विगुणित होईल. या काळामध्ये कुटुंबातल्या सर्व सदस्यांमधला परस्पर संबंध जो आहे तो अतिशय चांगला असेल. आपल्या आजूबाजूच्या लोकांशी घराबद्दल सर्व काही बोलणं टाळा, कारण यामुळे काही अनुचित घडण्याची शक्यता आहे. या महिन्यामध्ये माता पिता तुमच्यावर खूप खुश असतील, त्याला काही कारणं असू शकतील. मग आपण नोकरी व्यवसायाचा विचार केला तर व्यवसाय क्षेत्रामध्ये काही नुकसान नक्कीच होईल, परंतु आपण इतर क्षेत्रातून त्याची भरपाई करू शकाल. अनेक क्षेत्रातून सुवर्णसंधी येतील ज्या आपण आपल्या दुर्लक्षामुळे गमावू शकता. या वेळेला आपलं लक्ष आपल्या व्यवसायात बदल करण्याकडे असेल, ज्याचा तुमच्या भविष्यामध्ये योग्य तो फायदा होईल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांची आपल्या कामाच्या प्रती असलेली निष्ठा वाढेल आणि त्यांच्यात समाजाप्रती करुणेची भावना निर्माण होईल, ज्यांचं संपूर्ण लक्ष इतरांचं भलं करण्यावर खर्च होईल. खाजगी नोकरी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने पत्रकारिता, सोशल मीडिया कर्मचारी यांचं भविष्य या महिन्यामध्ये अतिशय चांगलं राहील. मग शिक्षण आणि करिअरचा जर आपण विचार केला तर शाळेत शिकणारे विद्यार्थी या महिन्यात आपली कला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करतील. जसं की काही नृत्यामध्ये तर काही चित्रकलेमध्ये रस घेतील, नंतर ते त्यांच्यासाठीही काम करेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यात ऑनलाईन काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्यांना अनेक क्षेत्रातून सुवर्णसंधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपलं लक्ष आजूबाजूला ठेवा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी या महिन्यात इतर पर्यायांचा विचार करतील. सरकारी परीक्षांच्या तयारीवर त्यांचं लक्ष कमी असेल आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचाही विचार करू शकतात. लव लाईफ किंवा वैवाहिक जीवनाचा विचार करता लव लाईफसाठी हा महिना थोडा अशांत राहील. ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांचा आपल्या जोडीदारासोबत काही छोट्या मोठ्या गोष्टींवरून मतभेद होतील, ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो. अशा वेळेला अहंकार आपल्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होईल. जे लोक रिलेशनशिपमध्ये राहतात त्यांचा आपल्या पार्टनरवर कमी विश्वास असेल आणि तुमच्या जोडीदाराकडून तुमची फसवणूक देखील होऊ शकते, त्यामुळे सावध राहा. लग्नाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मंडळींसाठी या महिन्यात लग्नाचे प्रस्ताव येतील, पण त्यांना कोणताही रस असणार नाही. या महिन्यात तुमचं मन थोडं उदास राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे वागण्यात कोरडेपणा येऊ शकतो. आरोग्याचा विचार केला तर शारीरिकदृष्ट्या या महिन्यात तुम्हाला काही किरकोळ आजारांव्यतिरिक्त इतर कोणत्याही समस्या येणार नाहीत. जसं की डोकेदुखी, गुडघेदुखी किंवा पाठदुखी, सर्दी किंवा खोकला किंवा सर्दीची समस्या, फ्ल्यू
अशा वेळेला आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. घरगुती पदार्थ खा, शिळं अन्न खाऊ नका. मानसिकदृष्ट्या तुम्हाला थोडी चिंता असेल ज्यामुळे तुम्ही मानसिक नैराश्यामध्ये जाऊ शकता. अशा वेळेला ज्याला आपण डिप्रेशन असं म्हणतो, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि योगाचा आश्रय घ्या, जेणेकरून तुमचं मन जे आहे ते अत्यंत शांत राहील. मग तूळ राशीसाठी शुभ अंक शुभ रंग कोणता? तर शुभ अंक आहे 2. हा 2 अंक किती वेळेला येतो महिन्यात? तर 2, 11 आणि 20. हे झाले 2 अंक. साधारणपणे महत्त्वाची कामं या कालावधीत झालेली केव्हाही योग्य. शुभ अंक 2 आहे. तर शुभ रंग कोणता आहे? तर तो हिरवा रंग आहे. हिरव्या रंगाची वस्त्र धारण करा. मी असं म्हणणार नाही, पण निदान हिरव्या रंगाचा एखादा रुमाल खिशामध्ये ठेवत चला, त्याचा देखील खूप चांगला परिणाम किंवा फायदा होऊ शकतो. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ही झाली पहिली रास या भागातली. याच भागातली दुसरी एक रास आज आपल्याला बघायची, ती म्हणजे वृश्चिक रास. ही जी वृश्चिक राशी आहे, पहिल्यांदा गोचर भ्रमण काय आहे, कोणते महत्त्वाचे ग्रह या महिन्यात बदलत आहेत, याचा विचार मात्र आपल्याला करावा लागेल. मग असा जर आपण विचार केला तर रवी जो आहे तो 16 जुलैपर्यंत अष्टम स्थानात आणि त्यानंतर तो भाग्यस्थानातनं भ्रमण करेल. मंगळ 12 जुलैपर्यंत षष्ठ स्थानात आणि त्यानंतर तो सप्तम स्थानातनं भ्रमण करेल. बुध 19 जुलैपर्यंत भाग्यस्थानामध्ये, त्यानंतर तो दशम स्थानातनं भ्रमण करेल. शुक्र 6 जुलैपर्यंत अष्टम स्थानात आणि त्यानंतर भाग्यस्थानातनं भ्रमण करेल. अशा पद्धतीने काय काय ग्रहमान बदलत आहेत या महिन्यात याचा आपण विचार केला. निव्वळ एवढ्यावर थांबून चालणार नाही. मग आता या महिन्यातल्या ग्रहमानात जो काही बदल होतोय त्याचा आमच्यासाठी काय परिणाम होईल त्याचा विचार आपण करू. सुरुवात करू कौटुंबिक जीवन कसं. हा महिना आपल्या कुटुंबासाठी चांगला राहील आणि सर्वांमधला एकमेकांमधला परस्पर संबंध जो आहे तो अतिशय स्नेहपूर्ण राहील. आपल्या आईला गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांना बाहेर पडू देणं टाळा. कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचा अपघात होण्याची देखील शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. घराबाहेर पडताना पूर्ण काळजी घ्या आणि सर्वांना याची काळजी घ्यायला सांगा. व्यवसाय नोकरीचा विचार केला तर व्यवसायात जोडीदाराकडून फसवणूक होऊ शकते आणि पैसेही अडकू शकतात. हा काळ तुमच्या आर्थिक स्थितीसाठी चांगला नाही, कारण मंगळ तुमच्यावर भारी आहे. कोणत्याही प्रकारचं संकट टाळण्यासाठी दररोज तुम्ही निदान आपल्या आराध्य देवतेचं श्रवण पठण चिंतन मनन नामस्मरण करा आणि कोणताही व्यावसायिक करार करण्यापूर्वी त्याची नीट तपासणी करा. विचारपूर्वक निर्णय घ्या. सरकारी अधिकारी या महिन्यामध्ये आपल्या क्षेत्रात कमी रस घेतील आणि त्यांचं लक्ष समाजसेवेवर अधिक राहील. त्यांच्या मनामध्ये एखाद्या गोष्टींबद्दल अस्वस्थता असू शकते, म्हणून स्वतःवर नियंत्रण ठेवा. खाजगी नोकरी करणाऱ्यांना नोकरी जाण्याची भीती वाटेल, त्यामुळे ते स्वतःसाठी नवीन नोकरीच्या शोधात असतील. मग शिक्षण आणि करिअरचा विचार केला तर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये स्वतःसाठी नवीन क्षेत्र सापडतील. त्यात त्यांना यशही मिळेल. त्यांना आपल्या आवडीचं काम करण्यामध्ये अधिक रस असेल. उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी या महिन्यामध्ये थोडे निराश राहू शकतील आणि त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी स्वतःसाठी नवीन पर्याय शोधून त्यात काम करण्याचा प्रयत्न करतील. या महिन्यात त्यांना त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळू शकेल, जी भविष्यामध्ये अत्यंत उपयुक्त ठरेल. मग वैवाहिक जीवन किंवा लव्ह लाईफचा जर विचार केला तर विवाहित व्यक्तींसाठी हा महिना आनंददायी राहील. यावेळी तुमच्या मनात तुमच्या जोडीदाराविषयी आपुलकीची भावना राहील आणि ते तुमच्याकडून काहीतरी खास अपेक्षा करतील.
त्यामुळे जर तुम्ही त्यांच्यासाठी काही खास केलं तर तुमच्या दोघांमध्ये जिव्हाळा वाढेल. ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना यावेळी त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांकडून लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो, परंतु त्यात त्यांचा रस कमी असेल. या वेळेला ते आपल्या भवितव्याबद्दल अधिक साशंक असतील, ज्यामुळे ते नातं त्यांच्या हातातून जाऊ शकतं. मग आरोग्य आणि प्रकृतीचा विचार करता शारीरिक दृष्टीने तुम्ही या महिन्यात निरोगी राहाल आणि कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. रोज सकाळी शक्यतो 2 ग्लास कोमट पाणी प्या. हे आपल्या शरीरातल्या सर्व प्रकारच्या अशुद्धी काढून टाकेल आणि पचनसंस्था सुरळीत ठेवेल. मानसिकदृष्ट्या आपण पूर्वीपेक्षा मजबूत व्हाल आणि दिवसेंदिवस आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होईल, जी आपल्या प्रगतीला अत्यंत उपयुक्त ठरू शकते. मग या महिन्यामध्ये वृश्चिक राशीसाठी शुभ अंक शुभ रंग कोणता असा जर आपण विचार केला तर शुभ अंक आहे 4 हर्षलचा. या 4 अंक महिन्यात किती वेळेला येईल? 4 आहे, 13 आहे, 22 आहे साधारणपणे आणि 31 तारीख असेल तर आहे. साधारणपणे 4 हा अंक महिन्यात इतक्या वेळेला येईल. महत्त्वाची कामं साधारण याच अंकावर करावी. पण मग रंग कोणता? रंग आहे केसरिया, म्हणजे केशरी रंग आहे, लक्षात घ्या. म्हणजे वृश्चिक राशीसाठी शुभ रंग कोणता तर तो केशरी रंग आहे. त्याचा शक्यतो विशेष कामाच्या निमित्ताने वापर करावा. तर मंडळी, अशाच पद्धतीने हा चौथ्या भागातल्या 2 राशी आपल्यासमोर प्रस्तुत केल्या. उद्याच्या पुढच्या भागामध्ये 5व्या भागामध्ये धनु आणि मकर राशीचा आपण विचार करणार आहोत. तोपर्यंत सर्वांचा निरोप घेतोय. नमस्कार.